सह्याद्रीमधील पाऊस. या पावसामध्येच डोंगरदरे अगदी न्हाऊन निघतात. त्याचवेळी सह्याद्रीमध्ये बाईक राईड करणे, पावसात भिजणे आणि भिजल्यानंतर गरमागरम चहा, अनोळखी ठिकाणी आपल्याला शेकोटी भेटणे, हे समीकरण जेव्हा जुळून येते ना, आहा, खरंच अगदी मन भारावून जाते. आणि असेच काही या ट्रिपमध्ये घडले. हॅलो, नमस्कार, मी योगेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी चाललो आहे माळशेज घाटामध्ये. माळशेज घाटामध्ये भरपूर वेळा जाणं येणं आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये माळशेज घाटामध्ये गेल्यानंतर माळशेज घाट एक्सप्लोर कसा केला पाहिजे, कुठे थांबायचे, कुठील स्पॉट सर्व फॅमिलीसाठी सेफली, त्यातील मी आज स्पॉट तुम्हाला दाखवणार. कल्याणवरून माळशेजला जात असताना आपल्याला असंख्य धबधबे पाहायला भेटतात. त्यातीलच पहिला धबधबा म्हणजे बोरांडे धबधबा. तुम्ही फक्त रस्ता व्यवस्थित काळजीनं क्रॉस करा आणि आपली फॅमिली इकडे पण जाऊ शकते, इकडे व्यवस्थित आहे. परंतु आपण ह्या साईडला जाणार आहोत, कारण की ह्या साईडला एकदम प्रशस्त अशी जागा आहे. ज्या ठिकाणावरून आपण खाली उतरलो त्या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत पूर्णतः सिमेंटचा रस्ता आहे. आल्यानंतर आपली फॅमिली या ठिकाणावरती येते, परंतु थोडा स्लिपरी झालेली आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. जसा तिकडे पाण्याचा मोठा प्रवाह आहे, त्या स्वरूपात इकडे कमी प्रवाह आहे. परंतु पाऊस असल्यानंतर या ठिकाणावरती आपल्या मुलांची, फॅमिलीची काळजी घ्या, कारण की पाण्यामध्ये गेल्यावरती पाय वगैरे स्लिप होऊ शकतात. तर आतमध्ये जर गेलं तर पाण्याचा प्रवाहाचा अंदाज घेऊनच थोडंसं या ठिकाणाचा आनंद घ्या, कारण की आनंदाच्या भरामध्ये आपण अचानक पाण्यामध्ये जातो आणि प्रवाह जर समजून नाही आला तर आपण स्लिप होतो. पण खालच्या बाजूला काय गेलो नाही, की खाली थोडासा पाण्याचा प्रवाह जास्त वाहतोय आणि तिथे जागा थोडी कंजेस्टेड आहे. तर या ठिकाणावरती बघू शकता, आता पाऊस नसल्यामुळे पाण्याचा प्रवाह आतमध्ये गेलेला आणि येथे जर ज्या टायमाला तुम्ही येणार आहे त्या टायमाला पाण्याचा प्रवाह जर कमी असेल तर तुम्हाला स्पेस जास्त भेटणार आहे. आणि तुम्हाला जर जेवण वगैरे करायचं असेल, वनभोजन आल्यानंतर जंगलात वनभोजन अवश्य करत जा. आता छोटीशी जी भाकर चटणी असेल ती घेऊन या आणि इथे येऊन वनभोजन करा. जर वनभोजनच करायचं इथे आपण जेवण करायला जर बसतो तर गप्पा गोष्टी करता करता 2 घास नक्की जाता करणार. इथं जर आपली फॅमिली जर जेवायला बसली, बाजूला पाण्याचा प्रवाह वाहतोय, कानाला मधुर असं संगीत आपल्याला ऐकायला येतोय, खळखळ पाण्याचं. ते पाण्याचं मधुर संगीत कानावर पडणार आहे, डोळ्याला पाणी दिसणार आहे आणि ते सगळं बघता बघता आपण जेवणाचा आस्वाद घेणार आहे. कसा प्रसंग असेल तुम्ही एक इमॅजिन करा. नक्कीच आपल्या फॅमिली घेऊन आल्यानंतर येथे वनभोजन करा, तुम्हाला एक वेगळीच अनुभूती भेटेल. जर पाऊस जर पडेल जर असेल तर इथे थांबू नका, इथून सेफ्टी ठिकाणी जा, की जे बाजूला सेफ्टीसाठी रस्ता बनवलेला. मित्रांनो, सह्याद्रीमध्ये आल्यानंतर क्षणाक्षणाला वातावरण चेंज होतं. जे की आपण आतमध्ये गेलो तेव्हा जोराचा पाऊस आला म्हणून इथं पळत आलो होतो. आता बघू शकता पाठीमागे पूर्णतः वातावरण स्वच्छ झालेलं आहे. स्थानिक व्यक्ती येतील तर यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत. आल्यानंतर येथे यांना एक सहकार्यच म्हणावं लागेल, की आपण जे काही खरेदी करणार आहे याच्यातून यांचा घर परिवार चालतोय, तर यांना त्याच्यातून एक आर्थिक मदत होणार आहे. तर आल्यानंतर यांचा एक जो छोटासा व्यवसाय आहे याला चालना भेटावी म्हणून आल्यानंतर छोटीशी खरेदी करा. येथे आम्हाला बघायला भेटलेले असंख्य धबधबे, आणि हे धबधबे आहेत अगदी आपल्या मोरोशीच्या भैरवगडच्या राईट साईडला. आता पाठीमागे बघू शकता इथे छोटा धबधबा आहे. पाठीमागे आपला जो सुळका दिसतोय तो मोरोशीचा भैरवगड आहे, आणि अगदी ह्या बाजूला बघू शकता पुन्हा धबधबांनी सह्याद्री असा न्हाऊन निघालेला आहे आणि त्याच्यावरती एक माळेचं स्वरूप तयार झालेलं आहे, की प्रत्येक ठिकाणी हे बघू शकता कशा स्वरूपात आहेत. हे पाठीमागे जे दिसतं हे सावर्णे गाव आहे. या सावर्णे गावाच्या थोडंसं म्हणजे हा जो टर्न आहे, या टर्न पासून येते आपल्याला जी कमान दिसते, त्या कमानीतून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण काळू वॉटरफॉलला जाऊ शकतो. काळू वॉटरफॉलला आपण खालच्या पॉईंटला जाऊ शकतो, जो की 5 टप्प्यामध्ये वॉटरफॉल बघण्यासाठी सर्वजण जातात. आता आपण येथून जाणार नाही, परंतु इथे थांबल्यानंतर तुम्हाला हा मार्ग दाखवायचा होता. आता आपण माळशेज घाटामध्ये जाणार आहे. तर माळशेज घाटावरती हे वरती निसर्गाचा कसा चमत्कार बघायला हे बघू शकता. आता पाठीमागे आपण जी धबधब्यांची पूर्ण अशी जशी माळ झाली होती भैरवगडाच्या तिथे, तो सगळा जो कडा आहे तो इथपर्यंत येतोय. तर येथून तिकडे ते धबधबे दिसत होते. आता आपण ह्या बाजूला जाणार आहे. ते वरती तुम्हाला जसं की म्हटलं, तुम्हाला सर्व धबधबे दाखवणार नाही, कारण की माळशेज म्हटलं तर असंख्य धबधबे बघायला भेटतात. परंतु आपण फॅमिली सोबत येणार आहे, त्यामुळे जे सेफली धबधबे आहेत तेच आपण फक्त व्हिजिट करणार आहे, आणि जे बाकीचे काही स्पॉट असतील ते तुम्हाला दाखवणार आहे. येथे थोडासा टर्न असल्यामुळे तेच दिलेला आहे थोडा, त्यामुळे सर्व गाड्या वन साईडला पार्क केल्या जात आहेत. येथे गाडी आपली व्यवस्थित पार्क करून रस्ता क्रॉसिंग थोडीशी काळजीपूर्वक करा, कारण की त्या बाजूला जाऊनच आपल्याला वरती जायला लागते. आता वरती जर तुम्ही जो पॉईंट आहे हा जर बघा तर पूर्ण सेफ्टीसाठी रिलिंग केलेले आहेत. तर वरती गेल्यानंतर थोडंसं जे आपल्यासोबत मुलं असणार आहे, रिलिंग जरी आहेत पण खाली पाण्यामुळे शेवाळ आलेले आहे, तर पाय स्लिप होऊ शकतात, ती काळजी घ्या वरती गेल्यावर.
आता आपण आंब्याचं वळण येतो पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बोर्ड लावलेला आहे, परंतु बोर्ड आता पडलेला आहे. हा आहे लाजवंती सनसेट पॉईंट, जो की आपल्याला ज्यावेळेस संध्याकाळचा सूर्य मावळतो त्यावेळेस इथून खरा सनसेट बघायला भेटतो. परंतु आता पूर्णतः ढगाळ वातावरण असल्यामुळं आपल्याला इथून फक्त खालचा व्ह्यू बघायला भेटतो, की जे की आपण आता खाली थांबले होतो त्या पॉईंटला. तिथून आपण वरती आलो ना पूर्णतः फेरा टाकून या. मित्रांनो इथे आलेलो आहे, सुंदर असा निसर्ग आहे, परंतु या निसर्गामध्ये येथील जो व्ह्यू पॉईंट आहे याची खूप भारी काळजी घेतली. हे बघू शकतो अगदी रस्ता येते, येथून इथपर्यंत आल्यानंतर पाणी पिलेले, परंतु हे बॉटल कोणी उचलू शकत नाही कारण की खूप वेट आहे त्यांना. अरे बघू शकता उचलणाऱ्याला खूप त्रास झाला पण तो उचलू शकणार नसणार, कारण 2 ते 3 जण उचलायला लागली असते नाही बॉटलला, परंतु आम्ही एकानेच उचलली. ही आता आपण वरती पुढे डस्टबिन मध्ये टाकूया. चला, त्याला काय म्हणते कचरा. अशा प्रकारे आपल्या येथे मनुष्य प्राणी वागणूक करतोय. तिथे सुंदर सुंदर प्लेस आहे, ते खराब करायला वेळ नाही लागून देत. प्रेमरस गॅलरी थांब. आणि पूर्णतः धुक्यामध्ये हरवून गेलेलं आहे सर्व काही खाली. आता या व्ह्यू पॉईंट वरून काही दिसत नाही, वरून जाऊन बघूया. आणि याच्यावर थोडं आम्ही आज हे घेतलेलं आहे. आज काही गोष्टी कशा असतात मित्रांनो, ज्या टायमाला आपण प्रत्येक प्लॅन करतो ना, मागच्या वेळेस अडचणी होती त्यापेक्षा ह्या वेळेस वेगळीच आहे. मागच्या वेळेला धुक्या खूप मोठ्या प्रमाणात होते, ह्या वेळेला आम्हाला कॅमेऱ्याने प्रॉब्लेम दिलेला. तर खालच्या पॉईंटला गेलो आपण, आत्ता आलेलं वरच्या पॉईंट हे बघू शकता. मित्रांनो पाऊस उघडलेला आहे, परंतु बाजूला नजारे एवढे अप्रतिम आपल्याला बघायला भेटत आहे की कार वॉश जो पॉइंट आहे आता तो पॉइंट आपल्याला एकदम सुंदर अशा प्रकारे बघायला भेटणार आहे, कारण की धुके थोडेसे बाजूला झालेले. तर आता बघता वरती धुके गेलेले, त्यामुळे आपल्याला खाली थोडंसं स्वच्छ असे वॉटरफॉल बघायला भेटत आहेत. आणि हे जे वॉटरफॉल आहेत हे असंख्य वॉटरफॉल आहे, अगणित, किती मोजावे समजत नाहीये, परंतु त्यातीलच तुम्हाला फॅमिली प्लेस साठी जे बेस्ट पॉईंट आहे ते पॉईंट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढे गाडी चाललेली आहे, रविवारचा दिवस असल्यामुळे काय होतंय की भरपूर व्हेकल येऊन थांबत आहे, त्यामुळे थोडंसं गर्दी होते. तर ह्या गर्दीमध्ये आपली फॅमिली सोबत थोडीशी काळजी घ्या, कारण की रस्त्यावरती सर्व गाड्या पार्क आहेत. हे पाहू. आणि समोर आता आपल्याला दिसत आहे हा कार वॉश पॉइंट. कसा दिसतोय, हिची आपली कार नसल्यामुळे आपण वॉश करणार नाही, परंतु ही पहा आता ही कार गेलेली आहे, ती वॉश झालेली पूर्णतः. काका काय वाटतं तुम्हाला एकंदरीत येऊन? हो, आयुष्य वाढतंय या निसर्गामध्ये आल्यावरती. निसर्गाची मुक्त जे आपण बघतोय, सर्वजण आपण बाहेर होतो, मोबाईल वगैरे इथं रेंजच नाही, परंतु जे लाईफचं नेटवर्क आहे ते 100% बरोबर ना? करेक्ट. वॉशिंग वॉटरफॉल आपण बाय बाय केलेलं आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ऑफ रोड लागलेला आहे, परंतु ह्या ऑफ रोड वासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला ठिकाणावरती शिवकालीन प्रसंग रेखाटलेले. आता आपले नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा या ठिकाणावरती सिंहगडावरती जो प्रसंग घडला होता तो या ठिकाणावरती रेखाटलेला आहे. ते बघू शकता, त्यांच्यावाला एक हात तुटला होता लढाई करताना. त्यानंतर बाजीराव देशपांडे यांनी पावनखिंड लढवली होती, त्यांच्यावाला ते प्रसंग रेखाटलेला. आता यांचं रेखाटलेले या ठिकाणावरती आपले जीवामाला प्रतापगडाच्या ठिकाणावरती त्यांनी मोठं कार्य बजावलेलं आहे. शिवकालीन प्रसंग हे बोगद्यामध्ये बघितलेले, बाहेर आलेलो आहे. आणि डाव्या हाताला आपल्याला या ठिकाणावरती पाठीमागे जो पॉईंट दिसतोय हा माळशेज घाट व्ह्यू पॉईंट आहे. खूप मोठ्या प्रमाणात धुके आलेले, परंतु थोडीशी वाट बघू. या पॉईंटला जसं माळशेज व्ह्यू पॉईंट जे बोलतायत ना, तर दुसरे नाव आहे याला, तर थंब पॉईंट सुद्धा बोलताय. आणि समोर आता धुक्यामध्ये हरवलेला आहे तो कृष्णबेला पॉईंट. तर पाठीमागे काही मागे इन्सिडेंट झाले होते, त्यानंतर हे लॉकिंग सिस्टम केलेली की जे वरचे जे छोटे छोटे दगड असतील हे पडू नये त्यासाठी तारेनं पूर्णतः पॅक केलेले. आणि ह्या पॉइंटला व्ह्यू पॉइंट का बोलतात याच्यावरून समजून येत आपल्याला. बघू शकता पूर्णतः माळशेजचा व्ह्यू या ठिकाणावरून आपल्याला दिसतो.
पॉईंट आणि कृष्णबेला पॉईंट हे अगदी जवळच आहेत. बघू शकता आता आपण कृष्णबेला पॉईंट वरती आलो. येथून तर तिथपर्यंत हा पूर्णतः कृष्णबेलाच पॉईंट बोलला जाते. तिकडे जाण्यासाठी येथून आपल्याला जावं लागेल. तर तिकडे गेल्यानंतर त्या ज्या दरीमधले जे छोटे छोटे धबधबे हे आपल्याला बघायला भेटतात. जसं की आपण व्ह्यू पॉईंटला गेल्यानंतर इकडचा जो आपल्याला व्ह्यू साईड दिसलेला नाही किंवा दरीतले जे छोटे छोटे धबधबे दिसलेले नाही ते बघण्यासाठी आपल्याला कृष्णबेला पॉईंटला यावं लागते. अगदी वरूनच रस्ता आहे, त्याच्या साईडला आपण गाडी पार्क केलेली आणि येथूनच आपल्याला खाली येण्यासाठी पॉईंट आहे. तर मागे बघू शकता पूर्णतः दोन्ही साईडनं रेलिंग आहे आणि ह्या रेलिंगच्या मधून आपल्याला चालण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. कृष्णबेला पॉईंट पासून आपण अगदी 300 मीटर पुढे आलेलो आहे. 300 मीटर आल्यानंतर या ठिकाणावरती टर्न जेव्हा मारतो आपण गाडी पार्किंगसाठी या साईडला आपण जागा आहे. या ठिकाणावरती व्यवस्थित गाडी पार्क केल्यानंतर अगदी पाठीमागे आपल्याला या ठिकाणापासून धबधबा बघायला भेटते. तर वरती जाण्यासाठी एकदम व्यवस्थित साईडनं रिलिंग आहे. फक्त प्रत्येक ठिकाणी जसं तुम्हाला सांगतो रस्ता क्रॉसिंग करताना काळजी घ्या. तर येथून जाण्यासाठी छोटासा फॉल आहे, याच्या खालूनच आपल्याला जावं लागते. तुम्ही किती स्वतःला जर वाचवलं तर या ठिकाणावरून वाचू शकत नाही. एक नंबर मागे थोडा दादा आता वरतून आलेले आणि एक नंबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण वरती गेलेलो आहे. परंतु जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे आपल्या पोलीस बांधवांनी सर्वांना गर्दी कमी होण्यासाठी कोणताही इन्सिडेंट घडणार नाही याच्यासाठी सर्वांना खाली काढून दिलेलं आहे. त्यामुळे आल्यानंतर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या आणि पोलीस बांधवांना मदत करा. जसं की तुम्हाला सांगितलं कितीतरी जीव वाचवला, येथे थोडस तरी भिजावंच लागतं, हे बघू शकता. आणि ज्यांना भिजण्याचा आनंद घ्यायचा ते पूर्णपणे आनंद घेऊ शकतात. काय भेटते बघूया. पिंपळगाव जोग धरणावरती फ्लेमिंगो पक्षी बघण्याचा आज निर्णय घेतलेला आहे. आणि या पावसामध्ये ट्रॉफिक जाम आणि ट्रॉफिक जाम होण्याचे कारण असे आहेत की रस्त्यावरती खूप असे खड्डे झालेले आहेत. समजत नाहीये खड्ड्यामध्ये रस्ता का रस्त्यामध्ये खड्डे. आपण आता घेऊया गरमागरम चाय. जसं की मागील वेळेस आपण काळू वॉटरफॉलला गेल्यावरती याच हॉटेलवरती थांबलो होतो, शिवशाही मिसळ हाऊस. तीच सर्व्हिस आहे ना काकांची. पाऊस आणि या पावसामध्ये गरमागरम चहा एक नंबर. चहा तर एकदम उत्तम प्रकारे बनवलेला आहे. आता हे आलं टाकताय काका, गवती चहा पण युज करताय. आणि दुसरी गोष्ट जर आपण जर भिजून जर आलो असेल त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. म्हणजे याच्यावर एक चहा आहे का? हे आपल्याला शेकोटी तयार करतात. म्हणजे अशा प्रकारे जर आपल्या मराठी माणसाने जर व्यवसाय जर केला तर नक्कीच पुढे जायला वेळ लागणार नाही. आता आपण हे पिंपळगाव जोग धरणावरती आलेलो आहे. जो चेक पोस्ट आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आज पण थांबलेलो आहे. काकांनी आम्हाला सांगितलं होतं 15 ऑगस्ट नंतर या सगळं धुकं साफ झालेला, परंतु आज आम्हाला धोका दिलेला आहे. पण काय करणार आहे, निसर्ग येतो चेंजेस होत राहणार आहे. पण आज आपण आलेलो आहे पक्षी बघायला. आपण ह्या ठिकाणावरती येथून आपल्याला पुढे लागून फिरायचं गाव. तर आम्हाला पक्षी कुठं बघायला कोल्हेवाडी साईड कोल्हेवाडी ना. म्हणजे मित्रांनो आता आपण पुढे गेलो किरेश्वर आपल्याला जे गाव लागणार तिथून राईट घेतला की कोल्हेवाडी गाव लागेल. आणि तिथं तो धबधबा कोणता टकोरी ना. तर बाजूलाच टकोरी धबधबा आहे. आता धबधबा दाखवू नाही शकत, पाठीमागं पूर्णतः पॅक झालेले धुक्यामध्ये. तर आता आपण जाऊया. वातावरण जर ताप झालं तर आपल्याला धबधबाही बघायला पाहिजे. आणि आज आता काय झालं जास्त धुक्या पाऊस असल्यामुळे कमी प्रमाणात पक्षी असणार आहे. परंतु जर भेटले बघायला तर अतिउत्तम ठरेल, कारण आलेला आपला चक्कर वेस्टेज जाणार नाही. मित्रांनो आपण खिरेश्वर पासून जो राईट टर्न घेतलेला आहे तर कोल्हेवाडी या ठिकाणी चालले होते. तर कोल्हेवाडी हे गाव आहे या ठिकाणावरती. आणि जे टकोरी वॉटरफॉल जे बोलले जात आहे तर हा पाठीमागे एक दिसतोय तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात दिसतो तो 2 आणि तो तिकडे जो दिसतो तो 3 नंबर. असे तिन्ही वॉटरफॉलला टकोरी वॉटरफॉल म्हणताय. परंतु आपल्याला माहिती चुकीची भेटली होती तर आम्ही ते बंगल्यामध्ये येऊन थांबलेलो आहे. ह्या दादांनी आम्हाला माहिती दिली. ते दादा काय बोलतात या वॉटरफॉलला? त्या वॉटरफॉलला नाही वॉटरफॉल. आता हे बघा म्हणजे काय होतंय इथं स्थानिक व्यक्तीचं आपण विचारलं होतं परंतु माहिती नसल्यामुळं काही काही वेळेस चुकीची माहिती भेटते. तर यांना नानी वॉटरफॉल म्हणतात. आता आपण ही वॉटरफॉल बघितलेले आणि फ्लेमिंगोचे पक्षी असतात हे बघण्यासाठी आपण आलो होतो. परंतु ज्यावेळेस जास्त पाऊस असतो त्यावेळेस पक्षी असतात आणि आता 4 दिवसापूर्वी ऊन पडायला लागलं होतं त्यावेळेस हे परत परतीच्या मार्गाने निघून गेलेले. तर आता या ठिकाणावरती आल्यानंतर दादांनी आम्हाला खूप काही सहकार्य केलेलं आहे की पाणी वगैरे दिलेलं आहे. हेच आपली काय बोलतो ना शेतकऱ्याची श्रीमंती. आल्यानंतर पाणी वगैरे तुम्हाला
जे गोष्टीची अडचण असेल त्याचं त्यांच्या यांनी जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्यावाले. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण माळशेज घाट चढायला लागलो तिथे आपल्याला हा दादा कनेक्ट झालेला आहे. दादा तुझं नाव काय? माझं नाव दत्ता आहे. माझं पण युट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही दादाला सपोर्ट करा, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण दादाने खूप एफर्ट्स करते व्हिडिओसाठी. आणि आता सध्या बघू शकता संध्याकाळचे 4 वाजत आले, अजून आम्ही व्हिडिओ शूट करतो. तुझ्या चॅनलचं नाव काय? माझं चॅनलचं नाव SCDC ब्लॉग आहे. मी कधीतरी म्हणजे आठवड्यातून 2 वेळा व्हिडिओ त्याला काय जे तो काय म्हणतात ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तर तो जी मेहनत घेतोय त्याचा छंद आहे. त्या प्रकारे मित्रांनो, आतापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.